everyone? येस. Okay. पण फ्रायडेला जी टेस्ट घेतली होती पहिल्यांदा ती डिस्कस करू आपण, त्यानंतर आपण स्टार्ट करू. ठीक आहे. काय होतं पहिल्याचा आन्सर? SQL stands for. What does SQL stands for? काय आहे याचं उत्तर? स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज आहे की सिस्टमॅटिक क्वेरी लँग्वेज आहे? काय आहे रिस्पॉन्स? स्ट्रक्चर. सिक्वलचा फुल फॉर्म काय होतो? स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. ह्या आन्सरच्या व्यतिरिक्त कुणाचं काही आन्सर आहे का? एनीवन? काय आहे पहिल्याचं उत्तर? व्हॉट डज SQL स्टँड्स फॉर? तर आहे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. बरोबर. ओके, ठीक आहे. दुसरा क्वेश्चनचं काय आन्सर आहे? विच सिक्वल स्टेटमेंट इज यूज टू एक्सट्रॅक्ट द डेटा? तर काय आहे याचा आन्सर? डेटा एक्सट्रॅक्ट करण्यासाठी कोणतं स्टेटमेंट आपण यूज करतो? डेटा रिट्रेवल लँग्वेज. बरोबर आहे. डेटा रिट्रेवल लँग्वेज मध्ये कोणतं स्टेटमेंट येतं? DRL मध्ये सिलेक्ट. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे, विच सिक्वल स्टेटमेंट इज यूज्ड टू अपडेट डेटा इन डेटाबेस? आता अपडेट करण्यासाठी कोणतं स्टेटमेंट यूज करतो आपण? 4 ऑप्शन आहे. अपडेट आहे, सेव्ह आहे, मॉडिफाय आहे आणि सेव्ह ॲज आहे. तर काय उत्तर आहे त्याचं? अपडेट. काय आहे उत्तर? अपडेट. ज्यावेळेस आपण एखादं प्री एक्झिस्टिंग रो असेल आणि तिच्यामध्ये चेंजेस करायचे असेल, म्हणजे अपडेट करायचं असेल, तर आपण कोणतं स्टेटमेंट यूज करतो? अपडेट स्टेटमेंट यूज करतो. बरोबर. ठीक आहे. चौथ्याचं काय आहे आन्सर? विच स्टेटमेंट इज यूज टू डिलीट डेटा फ्रॉम डेटाबेस? मग आता यातून कोणतं बरोबर आहे? डिलीट. डिलीट आहे. डिलीट. येस. बरोबर. डिलीट, ड्रॉप आणि ट्रंकेट यांच्यामधला डिफरन्स काय आहे? कोण सांगेल मला? डिलीट, ड्रॉप आणि ट्रंकेट. ज्यावेळेस आपण ड्रॉप एक्झिक्यूट करतो त्यावेळेस काय होतं? स्ट्रक्चर आणि डेटाबेस दोघं डिलीट होतात. बरोबर. पूर्ण टेबल डिलीट तर होतोच, पण त्याच्यासोबत टेबलचं जे स्ट्रक्चर आहे ते पण डिलीट होतं. डिलीट होतं म्हणजे ड्रॉप होतं थोडक्यात. ठीक आहे. आणि एकदा जर आपण ड्रॉप टेबल इन ही क्वेरी परफॉर्म केली, त्यानंतर ड्रॉप झालेला टेबल आपल्याला परत आणता येईल का? रोल नाही. त्याच्यावरती नाही. ठीक आहे. आणि ट्रंकेट मध्ये काय होतं हर्ष? ट्रंकेट मध्ये काय होतं? दीपक, ट्रंकेट मध्ये काय होतं? बरोबर. डेटा जर आपण ट्रंकेट परफॉर्म केलं तर जितका पण डेटा अवेलेबल आहे ते सगळं जाणार, त्याचं स्ट्रक्चर तसंच राहणार टेबलचं, पण ऍट द सेम टाइम काय होणार? रोल बॅक करू शकणार का? नाही, ट्रंकेटला रोल बॅक करणं पॉसिबल नाहीये. ठीक आहे. आणि ज्यावेळेस डिलीट यूज करतो त्यावेळेस आपण त्या डिलीटला रोल बॅक करू शकतो, पण डिलीटचा डिसएडव्हान्टेज काय आहे? डिसएडव्हान्टेजच्या प्रीरिक्विजिट काय आहे? तुम्हाला काय कशासोबत डिलीट यूज करणं गरजेचं असतं? कशासोबत? एक्झॅक्टली, वेअर कंडिशन सोबत मॅच करायचं लागतं. आणि वेअर कंडिशन सोबत जर आपण यूज नाही केलं तर काय होतं? जिथे पण रोल आहे तिथे काय होणार? सगळे डिलीट होणार. आता मला सांगा, डिलीट फास्टर आहे का ट्रंकेट फास्टर आहे? काय फास्टर असेल? ट्रंकेट. डिलीटला जर आपण वेअर कंडिशन यूज नाही केली आणि परफॉर्म केलं, ठीक आहे, तर त्या रिझल्ट ट्रंकेट सारखं असणार बेसिकली. बरोबर. डिलीट टेबल जर केला विदाउट वेअर कंडिशन, ठीक आहे, तर तू काय करणार? पूर्ण रो आहे त्या सगळ्या डिलीट करणार. मग जे ट्रंकेट करणार तेच डिलीट करणार, पण फास्टर काय त्या केसमध्ये? ट्रंकेट फास्टर आहे. आणि रोल बॅक करणं कशाला पॉसिबल आहे? डिलीटला, ना की ट्रंकेटला. का पॉसिबल नाही आहे ते? त्याचं रिझन काय आहे?
DDL लँग्वेज सर. येस, कोणती लँग्वेज आहे? डीडीएल. डीडीएल म्हणजे काय? डेटा डेफिनेशन लँग्वेज. आपण बघितलंय डीडीएल मध्ये काय होतं, जे पण डीडीएल कमांड असतात, ह्या डीडीएल कमांड आहे आपल्या, ठीक आहे. कोणत्या आहेत? क्रिएट, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट आणि रिनेम. मग ह्या ज्यावेळेस मी एक्झिक्यूट करतो, डीडीएल एक्झिक्यूट करतो, त्यावेळेस काय होतं, बाय डिफॉल्ट काय होतं, कमिट होऊन जातं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपला एक हे करता येत नाही, वेगळं कमिट करायची गरज नाही. ज्यावेळेस मी क्रिएट टेबल, टेबल नेम बोलतो, त्याचे सगळे कॉलम स्पेसिफाय करतो आणि क्रिएटची क्वेरी रन करतो, त्यावेळेस रन झाल्या झाल्या बॅक एंडला लगेच कमिट होतं. मग ते रोल बॅक केलं तर काही फायदा होईल का? नाही. रोल बॅक तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे? लास्ट कमिट पर्यंत. ठीक आहे, मग त्यामुळे काय होतं, सगळं जे आपण डीडीएल आहेत त्याच्यामध्ये क्रिएट, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट आणि रिनेम यांनी काय होतं, ऑटोमॅटिक काय होतं, कमिट होत चालतं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, विच सिक्वल स्टेटमेंट इज यूज टू इन्सर्ट न्यू डेटा इन अ डेटाबेस. आता मला सांगा काय आहे याचा आन्सर? Insert into. इन्सर्ट इनटू आहे का इन्सर्ट न्यू आहे? मी न्यू डेटा बोललोय. इन्सर्ट इनटू. इन्सर्ट इनटू. व्हेरी गुड. चलो, इन्सर्ट आपण इन्सर्ट इनटू वापरलो होतो. इन्सर्ट ही कोणती कमांड आहे? Insert DML. डीएमएल कमांड आहे, बरोबर. डीएमएल मध्ये काय होतं, डेटा मॅनिपुलेशन. ते कशासोबत डील करतात? फक्त डेटा सोबत डील करतात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये इन्सर्ट आहे, अपडेट आहे आणि डिलीट आहे. इन्सर्ट कसं यूज करतो आपण? इन्सर्ट इनटू टेबल नेम, ओके, आणि काय म्हणतो, व्हॅल्यूज, आणि त्यामध्ये जितके कॉलम्स असतील त्यांचा आपण डेटा मध्ये जो पण डेटा असेल तो स्पेसिफाय करतो. ठीक आहे. स्ट्रिंग असेल तर सिंगल कोट मध्ये, नंबर असेल तर जसाचे तसा. ठीक आहे. आणि अपडेट कसं काम करतं? अपडेट इनटू टेबल नेम, कॉलमला सेट करतो, म्हणजे कॉलमच्या डेटाला. सेट कीवर्ड यूज करतो आपण, बरोबर. अपडेट टेबल, सेट, कॉलमचं नाव, ज्या कॉलमवरती आपल्याला अपडेट परफॉर्म करायचे ते, इक्वल्स टू, स्ट्रिंग असेल तर त्या स्ट्रिंगची व्हॅल्यू, किंवा नंबर असेल तर ती व्हॅल्यू. त्यानंतर काय, वेअर कंडिशन. वेअर कंडिशन नाही दिली अपडेटमध्ये तर काय होणार, पूर्ण कॉलमला ती एक व्हॅल्यू सगळीकडे अपडेट केली जाणार थोडक्यात. ठीक आहे. चला, आता पुढचं मला सांगा तुम्ही, विच सिक्वल हाऊ डू यू सिलेक्ट अ कॉलम नेम फर्स्ट नेम फ्रॉम अ टेबल नेम पर्सन. आता क्वेश्चन नीट वाचा. याच्यामध्ये टेबलचं नाव काय आहे? टेबलचं नाव काय आहे? पर्सन. आणि कॉलम कोणता सिलेक्ट करायचा आहे? फर्स्ट नेम. मग सिलेक्ट आठवा कसं काम करत होतं. सिलेक्ट डेटा रिट्रीव्हल लँग्वेज. फर्स्ट नेम फ्रॉम सिलेक्ट फर्स्ट नेम फ्रॉम पर्सन्स, बरोबर. मग हे पर्सन्स काय, याच्यामध्ये टेबलचं नाव आहे, आणि फर्स्ट नेम हा काय आहे? कॉलम आहे. आपल्याला सिलेक्ट करायचं, हे त्याचं उत्तर आहे. सिलेक्ट फर्स्ट नेम फ्रॉम पर्सन्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, विथ सिक्वल हाऊ डू यू सिलेक्ट ऑल कॉलम्स फ्रॉम टेबल नेम पर्सन्स. स्टार्ट फ्रॉम पर्सन असं आहे. स्टार पर्सन्स असं कधी आपण यूज केलं का? नाही. असं ऑल यूज केलं का कधी? नाही. सिलेक्ट पर्सन्स यूज केलं का आपण? नाही. सिलेक्ट स्टार फ्रॉम पर्सन. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेरी आहे बघा, विथ सिक्वल हाऊ डू यू सिलेक्ट ऑल फील्ड्स फ्रॉम अ टेबल नेम पर्सन्स वेअर द व्हॅल्यू ऑफ द फर्स्ट कॉलम द व्हॅल्यू ऑफ द कॉलम फर्स्ट नेम इज पीटर. म्हणजे काय, पर्सन्स नावाचा टेबल आहे, त्याच्यामध्ये एक कॉलम आहे, त्या कॉलमचं नाव काय? फर्स्ट नेम. आणि त्या फर्स्ट नेम कॉलम मध्ये पीटर नाव असणारी जे पण व्यक्ती असेल त्यांची नाव आपल्याला काय करायची आहे? डिस्प्ले करायची. मग ते कशी करणार? नावं म्हणजे ते रेकॉर्ड डिस्प्ले करायचे. बी ऑप्शन, सेकंड ऑप्शन. सिलेक्ट स्टार फ्रॉम पर्सन्स वेअर फर्स्ट नेम इज इक्वल्स टू पीटर, बरोबर. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया, विथ सिक्वल हाऊ डू यू सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम अ टेबल नेम पर्सन्स वेअर द व्हॅल्यू ऑफ द कॉलम फर्स्ट नेम स्टार्ट्स विथ एन ए. आता तुमच्या लक्षात असेल आपण काय बघितलं होतं, जर एखाद्या पॅटर्न मध्ये नावं माहिती करायची असेल तर आपण कोणतं स्टेटमेंट बघितलं होतं? लाईक. येस. मग फर्स्ट नेमचं पहिलं नाव स्मॉल ए पासून स्टार्ट करायचं असेल तर आपण कसं यूज करतो? सेकंड ऑप्शन बी ऑप्शन आहे, बरोबर. ए पर्सेंटेज सिंगल कोट्स मध्ये. ठीक आहे.
Which option will remove the data from a table structure from the database? काय आहे याचं उत्तर बघा बरं, आत्ताच डिस्कस केलं आपण. Which option will remove Delete. database? Very good. स्ट्रक्चर सर डेटा टेबल स्ट्रक्चर आपलं हे ड्रॉप डेटा आणि टेबल असेल तर ड्रॉप येईल ना ते. बरोबर, ठीक. ड्रॉप बरोबर. डिलीट ड्रॉप येईल. डिलीट काय करतं डेटा डिलीट करतो. along with where condition. Drop. हा ड्रॉप येईल. ड्रॉप Drop is going to remove the structure along with the data. डेटा. Okay. आता मला तुम्ही सांगा, राईट अ क्वेरी टू गेट ऑल एम्प्लॉय डिटेल्स फ्रॉम एम्प्लॉय टेबल. पटकन सांगा चला. Select star from employee. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. Employee. आता काय हवंय आपल्याला, फर्स्ट नेम लास्ट नेम सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय टेबल. मग सिलेक्ट काय येणार हे Select first name, last name, salary from. येस, ठीक आहे. इथे काय येणार, गेट ऑल एम्प्लॉय डिटेल्स फ्रॉम एम्प्लॉय टेबल हुज नेम इज जॉन अँड अनिल. इन वेअर इन म्हणजे असं सिलेक्ट सिलेक्ट ऑफ एम्प्लॉई वेअर नेम इन ब्रॅकेट जॉन आणि जॉनला सिंगल कोट कॉमा अनिलला सिंगल कोट. बरोबर, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट क्वेश्चन. गेट एम्प्लॉय डिटेल्स फ्रॉम एम्प्लॉय टेबल वेअर सॅलरी बिटवीन 15,000 and 20,000. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी बिटवीन 15,000 and 20,000. एक्झॅक्टली. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, राईट अ क्वेरी टू गेट एम्प्लॉय डिटेल्स फ्रॉम एम्प्लॉय टेबल हुज फर्स्ट नेम कंटेन्स लेटर ओ. फर्स्ट नेम ना लेटर ओ म्हणजे पाठीमागे पुढे काही पण करतील म्हणजे ते असं येईल. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर फर्स्ट नेम लाईक पर्सेंट ए पर्सेंट. पर्सेंट हा ए नाही, ओ ओ आहे ना. पर्सेंट ओ पर्सेंट. आणि दोन ओ असेल तर दोन ओ असेल तर मग पर्सेंट ओ पर्सेंट ओ पर्सेंट. गुड, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डीडीएल कमांड. चला पटकन सांगा. हर्ष. कमिट. कमिट आहे, डीडीएल नाही. ठीक. 17 नंबर काय आहे याचा आन्सर. ऑल ऑफ द अबव. All of the above. डीएमएल आहेत ना सगळे. आणि 18 चा आन्सर काय आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम एमपी वेअर ऑर्डर बाय सॅलरी डीएससी. ऑर्डर बाय सॅलरी सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर ऑर्डर बाय सॅलरी डीएससी. वेअर कसं येईल. देर नाही सर, ऑर्डर बाय नाही वेअर नाही. ऑर्डर बाय सॅलरी Direct order by करायचं. हा. ऑर्डर बाय सॅलरी DESC. डिसेंडिंग द्यायची गरज आहे का. हो आहे ना सर गरज. द्यायला लागेल. लागेल. चलो व्हेरी गुड. आता तुम्हाला समजलं असेल तुमचं कुठे चुकलं कुठे नाही. सर एकदा डिस्प्ले करता का सर, म्हणजे एकदा आमचे स्कोर डिस्प्ले करता का म्हणजे आम्हाला समजेल. ठीक आहे, मी करेल. मी काय बघितले नाही रिस्पॉन्सेस, पण करूया. ठीक आहे. चलो चल आज आपण काय बघायचं आपल्याला. विल स्टार्ट. तुम्हाला न्यूमरिक फंक्शन्स आणि जे पण स्ट्रिंग फंक्शन्स आपण घेतले ते समजले सगळ्यांना. आज व्हिडिओ लाईव्ह आहेत, बघू शकता आजपासून व्हिडिओज. ठीक आहे, मी सगळे अपलोड केलेत आज. ठीक आहे. पण बघूया आपण परवा काय बघितलं. इतका सगळा सिलेबस आपला झालेला आहे. ठीक आहे. एकदा शॉर्टकट मध्ये रिव्हिजन करूया आणि मग विल स्टार्ट विथ द नेक्स्ट थिंग. ठीक आहे. डीडीएल, डीएमएल, डीआरएल, डीसीएल आणि टीसीएल याच्यामध्ये कुणाला काही इश्यू आहे का. काही इश्यू आहे का याच्यामध्ये. सेव्ह नाही सर. सगळं कव्हर झालेलं आहे. ठीक आहे. मग हे आपण घेऊया नंतर. ठीक आहे. हे ऑपरेटर्स मध्ये काही इश्यू आहे का कुणाला. ऑपरेटर, अँड, नल, नॉट नल, लाईक, बिटवीन, इन, नॉट इन,
आणि हे तुमचे ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, लेस दॅन इक्वल्स टू, नॉट इक्वल्स टू, इक्वल्स टू, यात काही कन्सर्न आहे का कुणाला? प्रॅक्टिस चालू असेल सगळ्यांची, राईट? खूप इझी आहे, काही असं मेजर नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण वेअर कंडिशन बघितली. वेअर कंडिशन कशी देत आलोय आपण हेही सगळ्यांना माहित आहे. डिस्टिंक्ट कीवर्ड काय करतो? डिस्टिंक्ट कीवर्ड यूज केल्यानंतर काय होतं? वी गेट, म्हणजे डुप्लिकेट्स काय आहेत तुमचे रिमूव्ह होतात त्या केसमध्ये. एखाद्या कॉलम म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एम्प्लॉय डिटेल्स आहे ज्याच्यामध्ये 101 हे रेकॉर्ड 2 वेळेस आलेलं आहे. त्याचं नाव आणि त्याचा जे मार्क्स आहेत ते मार्क्स किंवा सॅलरी जी असेल ते रिपीट झालेलं आहे, ते रेकॉर्ड डबल आलेलं आहे. त्या केसमध्ये आपण जे डिस्टिंक्ट वापरतो तर आपल्याला ते रेकॉर्ड किती वेळेला येतं? एकदाच येतं. ठीक आहे. त्यानंतर आपण हे सगळे सिंगल रो फंक्शन्स बघितले. ठीक आहे. त्यात स्ट्रिंग फंक्शन्स आपण कव्हर केलेत, न्यूमरिक फंक्शन्स कव्हर केलेत आपण. हे कशासोबत डील करतात? नंबर सोबत बेसिकली. आणि स्ट्रिंग फंक्शन कशासोबत डील करतात? स्ट्रिंग डेटा टाईप सोबत. ठीक आहे. आता काय राहिलं होतं का आपल्या यात? काही राहिलेलं नाहीये ना फंक्शन्स मध्ये? वी हॅव कवर्ड एव्हरीथिंग. सो आज आपण काय स्टार्ट करूया? टुडे विल स्टार्ट विथ द न्यू थिंग. डेट फंक्शन्स आपण फ्रेशली उद्या स्टार्ट करूया, पण त्याच्या अगोदर मला हे येल्लो मध्ये जे गोष्टी आज आहेत त्या कव्हर करायच्या आहेत. सो विल गेट स्टार्टेड. इझी आहे खूप, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर तो क्वेश्चन असा आहे, ठीक आहे, लक्ष द्या सगळ्यांनी, खूप इझी आहे. हाऊ टू क्रिएट अ कॉपी ऑफ टेबल. टेबलची कॉपी कशी क्रिएट करायची? आता माझ्याकडे कोणता टेबल आहे? सिलेक्ट एम्प्टी टेबल आहे. आता मला ह्या एम्प्लॉय टेबलची आणखीन एक कॉपी बनवायची. म्हणजे काय? एम्प्लॉय टेबल तर हा असाच पाहिजे, पण त्याची कॉपी बनवायची. म्हणजे असाच एक टेबल मला दुसरा बनवायचा आहे, ज्याचं नाव काय असेल? EMP2. ठीक आहे. टेबलचं नाव काय असेल? EMP2. माझ्याकडे कोणता टेबल आहे? EMP. मला बनवायचा कोणता आहे? EMP2. तर त्या केसमध्ये मी कसं बनवतो? सी क्रिएट टेबल. टेबल बनवण्यासाठी आपण कोणतं सिंटॅक्स वापरतो? स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? सगळे आहेत जागेवरती? रिंकू, प्रसाद, हर्ष, आवाज येतोय का सगळ्यांना? टेबल क्रिएट करण्यासाठी आपण कोणता सिंटॅक्स वापरतो? टेबल क्रिएट करण्यासाठी आपण कोणता सिंटॅक्स वापरतो? क्रिएट टेबल, टेबल नेम. टेबल नेम. आता माझ्याकडे ऑलरेडी एक टेबल एक्झिस्टिंग आहे, मग मला काय करायचंय? क्रिएट टेबल म्हणतो मी. ठीक आहे. कोणता टेबल बनवायचा आहे? EMP2. EMP2 02 नाव दिलं मी त्या टेबलला. ठीक आहे. क्रिएट टेबल EMP02 ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP टेबल. काय म्हटलं मी? काय म्हटलं मी? क्रिएट टेबल EMP02 ॲज, ओके, इथे ॲज घेतला आणि काय बोललो? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. म्हणजे माझ्याकडे टेबल कोणता आहे? EMP टेबल ऑलरेडी एक्झिस्टिंग मध्ये आहे. ठीक आहे. मी काय बोललो? क्रिएट टेबल EMP02 ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. दॅट्स इट. याला एक्झिक्यूट केलं, तुमचा EMP02 नावाचा टेबल काय आला? क्रिएट झाला. ठीक आहे. जर मला तो बघायचा असेल तर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP0 केलं तर सेम टेबल जो EMP मध्ये डेटा होता तोच तुम्हाला EMP02 मध्ये भेटणार. त्याची काय झाली? आपल्याला एक कॉपी क्रिएट झाली. लक्षात आलं कसं केलं आपण? तर ही सिंपल क्वेरी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारू शकतात. ठीक आहे. आता बघा, रिक्वायरमेंट अशी आहे, यातच थोडंसं मॉडिफिकेशन करू आपण. आता EMP3 नावाचा टेबल बनवायचा आहे मला. ठीक आहे. EMP03. कोणत्या टेबल मधून रेफरन्स पाहिजे? EMP. EMP चीच कॉपी बनवायची EMP03 नावाने. ठीक आहे.
पण त्याच्यामध्ये फक्त हे कॉलम आले पाहिजे, कोणते? EMP ID, फर्स्ट नेम, सॅलरी आणि डिपार्टमेंट. लास्ट नेम मला त्याच्यामध्ये नकोय. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं काय बनवायचंय मला EMP ची कॉपी बनवायची आहे ज्याचं नाव असेल EMP03. ठीक आहे, पण तो जो EMP03 बनेल त्याच्यामध्ये लास्ट नेम नावाचा कॉलम नकोय. पण मला EMP03 बनवण्यासाठी रेफरन्स कशातून घ्यायचं? EMP पासूनच बनवायचं थोडक्यात. म्हणजे मी काय करतो, सी, एनीवन वॉन्ट्स टू ट्राय दिस क्वेरी? सिलेक्ट नाही, क्रिएट टेबल. आपलं टेबल क्रिएट करायला आपण सुरुवात केली. क्रिएट टेबल कोणता बनवायचा आहे? EMP03 select start from जर मी स्टार घेतलं तर सगळे कॉलम सिलेक्ट होतील. employee ID, first name, department. फर्स्ट नेम, सॅलरी आणि डिपार्टमेंट. फ्रॉम काय आलं? फ्रॉम काय बोललो मी? EMP. EMP3 नावाचा टेबल आपला काय झाला? क्रिएट झाला. तो जर बघायचा असेल तर मी काय करतो, 2 च्या ऐवजी 3 करतो आणि याला एक्झिक्यूट करतो. मग EMP3 बनला का तुमचा? किती कॉलम झाले याच्यामध्ये? आले तुमचे 4 कॉलम. लास्ट नेम नावाचा कॉलम आला का? नाही. ठीक आहे, आता याच्यामध्ये आणखीन थोडंसं मॉडिफिकेशन करतो. मला आपण वेअर कंडिशन लावू शकतो का याच्यामध्ये? तर लेट्स ट्राय. ठीक आहे, आता मला EMP04 नावाचं टेबल, आपण काय करतोय लक्षात आलं ना तुमच्या? बेसिक क्वेरी तुमची ही आहे. तर ह्या स्टारला आपण काय केलं? जे कॉलम हवे त्यांनी रिप्लेस केलं. ठीक आहे, आता मी वेअर कंडिशन देऊन बघतो. आता EMP04 नावाचा टेबल तर क्रिएट करायचा आहे, जो की रेफरन्स कोणत्या टेबल पासून बनवायचा? आपल्याला EMP पासून. सगळा डेटा तोच आला पाहिजे. पण त्याच्यामध्ये कोणते कॉलम आले पाहिजे? EMP ID आला पाहिजे, फर्स्ट नेम आला पाहिजे आणि सॅलरी आली पाहिजे. फक्त 3 कॉलम हवे. पण दुसरी रिक्वायरमेंट अशी आहे की सॅलरी शुड बी ग्रेटर दॅन 50,000. ज्यांची 50,000 पेक्षा जास्त सॅलरी आहे तेच त्या टेबल मध्ये आले पाहिजे. मग कसं करेल? क्रिएट टेबल EMP काय आहे? 04, राईट? कुणाला ट्राय करायचंय? एनीवन? क्रिएट टेबल EMP04 as select columns आहे 3 columns. employee first name, salary, ID त्यानंतर first first name, salary, salary from EMP where condition salary, get नाही. Yes. टेबल EMP04 क्रिएटेड. तो कसा बघायचा? सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP04 होता, सॉरी 0. आले? किती रेकॉर्ड झाले याच्यामध्ये? मी काय बोललो? टेबल मधून फक्त हे 3च कॉलम घ्यायचे. ते 3च कॉलम आले का तुम्हाला? बरोबर. आणि सॅलरी किती आली? 50,000 पेक्षा ग्रेट आली. सी, दॅट्स इट. काही रॉकेट सायन्स आहे का? नाही. आपण जे बघितलं तेच आहे आणि अशाच क्वेरीवरती आपलं काम करायला लागतं. ठीक आहे, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे फक्त. स्टार काय करतं त्याच्याऐवजी आपण फक्त कॉलम नेमने रिप्लेस केलंय. फरक कळाला पाहिजे की याच्यामध्ये आपण वेगळं काय केलं. बेसिक क्वेरी तर हीच आहे, इझी. याच्यापेक्षा बेसिक क्वेरी हीच आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMPच करतोय प्रत्येक क्वेरी मी थोडंसं मॉडिफिकेशन. लक्षात आलं? आता मला एक सांगा तुम्ही, आता तुम्ही मला सांगा, आपण EMP04 बनवला, ज्यांनी काय केलं? रेफरन्स घेतला EMP टेबल पासून, 3च कॉलम घेतले आणि सॅलरी 50,000 पेक्षा ग्रेट घेतली. आता मला EMP05 नावाचा टेबल बनवायचा आहे. ठीक आहे, लक्ष द्या बरं का व्यवस्थित. त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट अशी आहे की EMP मध्ये जेवढे कॉलम्स आहेत ना 5, ते 5च्या 5 पण बनवायचे. ठीक आहे, पण मला तिथे डेटा नकोय. मला फक्त त्या टेबलचं काय पाहिजे?
स्ट्रक्चर आलं पाहिजे. त्या टेबलमध्ये डेटा नकोय, मला फक्त काय हवं, स्ट्रक्चर हवं. लक्षात आलं? तर त्या केसमध्ये मी कसं करू, एनीवन create table emp05 as select star, okay, as select star from काय आहे वेअर कंडिशन मध्ये काय असणार, वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन. आता तुम्हाला तुमचा डेटा सेट माहिती, ईएमपी टेबल मध्ये मॅक्सिमम सॅलरी किती, 75,000 आहे. मग मला अशी एखादी कंडिशन द्यायला लागेल जी ते फुलफिल होत नाहीये. म्हणजे जर मी म्हटलं सॅलरी 1 लाखापेक्षा ग्रेट पाहिजे, तर काही रेकॉर्ड येतील का टेबल मध्ये? नाही. केलं क्रिएट झाला, मिळू शकतो ना, where 1 is equal to 2. हा येऊ, त्याच्यावरती येऊ आपण. ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP05 आलं स्ट्रक्चर. कारण मी अशी कंडिशन दिली इथे की जी मला माहिती, माझ्याकडे 10 रो आहे म्हणून मला माहिती आहे की ही कंडिशन कधी फुलफिल होईल का नाही. मला माझा डेटा सेट माहिती होता. मॅक्सिमम सॅलरी किती होती ईएमपी टेबल मध्ये, 75,000. किती आहे मॅक्सिमम सॅलरी, 75,000. हे बघा, याच्यापेक्षा जास्त सॅलरी नाही आहे इथे. ठीक आहे, मग मी काय केलं, मुद्दामून असं घेतलं की सॅलरी 1 लाखापेक्षा जास्त असावी. मग एक तरी रेकॉर्ड आहे का ज्याची सॅलरी 1 लाखापेक्षा जास्त आहे? नाही. मग तिकडे किती रेकॉर्ड गेले, 0 गेले. मग फक्त बनलं काय, टेबलचं स्ट्रक्चर बनलं. EMP05 काय बनलं आहे, फक्त स्ट्रक्चर. पण ज्यावेळेस तुमच्याकडे कंपनीमध्ये हजारो रोज असतात, लाखांमध्ये रो आहेत, तुम्हाला माहित नसणार कदाचित इथे सॅलरी ग्रेटर दॅन 1 लाख आहे की नाहीये. त्या केसमध्ये आपण काय करायचं, एक सिंपल कंडिशन असं द्यायची, वेअर 1 इज इक्वल्स टू 2. म्हणजे डेटा बघायची गरज आहे आपल्याला नाही, डेटा बघायची गरजच नाहीये. इथे मॅक्सिमम सॅलरी किती आहे, काय, काही घेणं देणं नाही. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम केलं, सॉरी क्रिएट टेबल EMP05 केलं, त्यानंतर सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई बोललो, वेअर 1 इज इक्वल्स टू 2. आता 1 कधी इज इक्वल्स टू 2 असेल का, ही कंडिशन कधी मीट होईल का, नाही, बरोबर ना. मग ही जर फॉल्स कंडिशन आपण दिली तर तुमचं काय आलं, एक ऑलरेडी, ठीक आहे, आता आपला ऑलरेडी 5 नंबरचा टेबल बनलं, तर मी ते 6 घेतो, EMP06. ठीक आहे, काय आलं, टेबल EMP06 क्रिएटेड. लेट सी तो पण कसा असणार आहे, 5चा असणार आहे. ठीक आहे, स्ट्रक्चर आलं, डेटा आला का काही नाही, कारण आपण ही कंडिशन कोणती घेतली जी कधी मीटच होणार नाही. ठीक आहे, पहिल्या केसमध्ये आपण सॅलरी ग्रेटर दॅन 1 लाख घेतली, ते आणि हे सेमच आहे. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला माहित होतं की सॅलरी 1 लाखापेक्षा जास्त कुणाची नाहीये. ह्या केसमध्ये आपल्याला काय, ज्यावेळेस तुमच्याकडे खूप सगळे रोज असतील आणि तिथपर्यंत जाऊन डेटा बघण्याची गरजच नाहीये, त्यामध्ये काय डेटा आहे काय नाही, डायरेक्टली 1 इज इक्वल्स टू 2 घेतलं, फॉल्स कंडिशन दिली, तुमच्या टेबलचं काय झालं, स्ट्रक्चर कॉपी झालं. ठीक आहे, लक्षात आलं, लक्षात आलं. Yes. काही अवघड आहे का, खूप सोपं आहे. नाही. कॉपी कशी बनवायची, आणि आणि हे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आहेत बरं का, हे विचारले जातात, मलाही विचारले होते, हाऊ विल क्रिएट अ कॉपी ऑफ टेबल, आणि फक्त स्ट्रक्चर कसं कॉपी कराल, हे सिक्वलला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, जायचं पुढे, जायचं पुढे. Yes. येस सर. काही क्वेश्चन नाही आहे ना. नाही. पुढचा आपला टॉपिक आहे, शेवटचा टॉपिक आहे आजचा आपला, दॅट इज एलियासिस. टुमॉरो विल स्टार्ट डेट फंक्शन, पण आज हे थोडंसं इझी पार्ट कव्हर करू म्हटलं. ठीक आहे, एलियास काय असतो, व्हॉट इज एलियास, महेश, श्रेया, एलियास काय असतो, एका कॉलमला किंवा टेबलला आपण काय देतो, रॅन्डम नावं देतो. म्हणजे जर आपल्याला फॉर एक्झाम्पल माझा टेबल आहे सी, आता मी असं लिहिलं, ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. ठीक आहे,
आता माझ्याकडे किती टेबल्स आहेत? 5. बरोबर. मी या स्टारला कशाने रिप्लेस करू शकतो? EMP ID ने रिप्लेस करू शकतो. ठीक आहे. आता मला काय हवंय? ठीक आहे, अगोदर हे मी माझे 5 कॉलम घेतो. फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्यानंतर आहे तुमची सॅलरी, त्यानंतर आहे तुमचं डिपार्टमेंट. हे 5 कॉलम माझे आहे. दिस क्वेरी इज इक्विव्हॅलेंट टू सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. एम आय राईट? This query is equivalent to select star from employee. Am I right or wrong? येस राईट. राईट आहे. ठीक. बस हे 5 तुमचे कॉलम झाली. आता आपण जे न्यूमरिक फंक्शन्स बघितले, स्ट्रिंग फंक्शन्स बघितले, मला हे काहीतरी फंक्शन्स एका ह्या टेबलवरती इम्प्लिमेंट करायचे आणि एक नवीन कॉलम क्रिएट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, माझं फर्स्ट नेम आणि लास्ट नेमला मला काय करायचंय? कॉन्कॅट करायचंय. मग मी काय म्हणतो? फर्स्ट नेम कॉन्कॅट विथ लास्ट नेम. लक्षात आलं? येस. फर्स्ट नेमला कॉन्कॅट केलं लास्ट नेम सोबत. ठीक आहे. आणि यांच्यामध्ये स्पेस द्यायचं असेल तर मी स्पेसही देऊ शकतो. कसं द्यायचं हे तुम्हाला सांगितलं आहे मी. ठीक आहे. फर्स्ट नेमला कॉन्कॅट करायचं विथ दिस स्पेस आणि ह्या स्पेसलाच परत जोडायचं लास्ट नेम सोबत. मग ज्यावेळेस मी याला एक्झिक्यूट करतो त्यावेळेस काय आलं? माझं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे काय आले? कॉन्कॅट होऊन एकाच कॉलम मध्ये आली. बघा, एक कॉलम, दुसरा तुमचा फर्स्ट नेम इथे आला सी, तुमचा लास्ट नेम कॉलम इथे आला, कारण आपण इथे सिलेक्ट मध्ये घेतलंय. ठीक आहे. सॅलरी कॉलम तुमचा इथे आला, डिपार्टमेंट कॉलम तुमचा इथे आला आणि हा फर्स्ट नेम कॉन्कॅट लास्ट नेम हा कॉलम इथे आला. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल की ज्यावेळेस मी हे बघतो EMP ID ठीक वाटतं, हे सगळं वाटतं, पण इथल्या कॉलमचं नाव कसं विचित्र वाटतंय थोडंसं. मग मला याचं काय करायचंय? नाव मला थोडंसं चेंज करायचं. मग मी ते चेंज कसं करतो? बाय युझिंग एलियास. ह्या कॉलमला जर मला वेगळी नावं द्यायची असेल या क्वेरीच्या पुरती, ठीक आहे, तर मी काय यूज करतो? एलियास. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, मला EMP ID ला EMP ID नाव नकोय. मला EMP ID ला काय हवंय? नाव फक्त EID हवंय. ठीक आहे. ओके. ऍज, मग मी काय बोलतो? इथे येतो फक्त इथे असं टाकतो ऍज EID. ठीक आहे. त्यानंतर फर्स्ट नेम ऍज F नेम हवंय मला. ठीक आहे. लास्ट नेम काय असेल मग? ऍज L नेम. ठीक आहे. सॅलरी मला हे कसं डिस्प्ले झालं पाहिजे? ऍज सॅल असं डिस्प्ले झालं पाहिजे. डिपार्टमेंट आहे तसंच डिस्प्ले झालं पाहिजे. आणि फर्स्ट नेम लास्ट नेम हे जे कॉन्कॅट झालं आहे त्या कॉलमला काय नाव द्यायचंय मला? ऍज फुल नेम. मी ज्यावेळेस याला एक्झिक्यूट करतो, सी युअर आउटपुट. काय झालं? काय केलं मी? लक्षात आलं का तुमच्या? येस. काय केलं? प्रत्येक तुमचा EMP ID होता तर त्याच्या समोर मी आलो फक्त ऍज EID लिहिलं. त्यांनी काय झालं? जो तुमचा डिस्प्ले होणारा कॉलम आहे त्याचं नाव काय आलं? ऍज नंतर जे मी टाकलं, जे मला नाव द्यायचं आहे त्याला EID. ठीक आहे. फर्स्ट नेमचं नाव काय झालं? F नेम झालं. लास्ट नेमचं नाव काय झालं? L नेम. सिमिलरली सॅलरीचं नाव काय झालं? सॅल C. डिपार्टमेंटचं नाव चेंज केलं का मी? नाही. डिपार्टमेंटला एलियास दिला का? नाही. आणि फर्स्ट नेमला कॉन्कॅट केलं लास्ट नेम सोबत, त्याला नाव काय दिलं? ऍज फुल नेम. मग त्याचं आलं का? ऍज फुल नेम. एलियास म्हणजे फक्त एज द्यावं लागतं का? येस. एलियास इज नथिंग. टेम्पररी नाव देऊ शकतो आपण त्या टेबलची, कॉलमची नावं चेंज करू शकतो. ठीक आहे. याचा वाईडली यूज होतो जॉईन्स मध्ये. ज्यावेळेस तुम्ही मोठी क्वेरी लिहितात त्याच्यामध्ये यूज होतो, जे की आपण पुढे बघणार आहे. पण एलियास म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता मी काय केलं? फक्त ऍज लिहिलं आणि हे नाव दिलं. आता हे झाले कॉलमची नावं चेंज केली. आता EMPचं ही नाव मी काय करू शकतो? लिहू शकतो. ऍज EMP ऍज E. इथे फक्त ऍज लिहित नाहीये, फक्त EMP स्पेस E लिहिला. इथे जरी तुम्ही इथे स्पेस देऊन असं लिहिलं तरी त्याचा रिझल्ट सेमच आहे. पण तुम्हाला टेबलला इथे ऍज लिहायची गरज नाही पडत. EMP नंतर ऍज लिहायचं नसतं. ठीक आहे. ज्यावेळेस मी जॉईन करल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की मी एलियास का दिले होते. मी EMP हा वर्ड क्वेरी मध्ये परत कधीच यूज करणार नाही. मी ज्यावेळेस EMP ला एलियास दिला ना, तर त्यानंतर मी खालच्या क्वेरी मध्ये फक्त ईच यूज करणार.
मला पूर्ण नाव लिहायची गरज नाही, शॉर्टकट मध्ये माझी क्वेरी पटपट पटपट होत चालते, दिसायला सोपी दिसते. ठीक आहे, कॉम्प्लिकेशन्स कमी होतात त्याने. ठीक आहे, लक्षात आलं आपण कसं केलं एलियास? सर मग सिलेक्ट स्टार फ्रॉम ई केलं तर सगळं टेबल येईल का आता? नाही, फक्त ह्या क्वेरी पुरता. सिलेक्ट स्टार फ्रॉम ई करायची नाही, दॅट इज कन्सेप्ट ऑफ पुढे तो वेगळा कन्सेप्ट आहे. सिलेक्ट स्टार नाही करायचं. मला ज्यावेळेस मी जॉईन बोलल, जॉईन मध्ये परत मला ही टेबलचं नाव हे करायला लागतं, कॉल करायला लागतं. EMP टेबल मधून EID घ्या आणि डिपार्टमेंट टेबल मधून DID घ्या, त्यावेळेस मी हे यूज करतो. इथे सिलेक्ट स्टारचा कन्सेप्ट नाहीये. फक्त आत्ता सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा की एलियास मध्ये आपण एकतर कॉलमला, हे तुमचे कॉलम्स आहेत, ठीक आहे, हे सगळे कॉलम्स, आणि टेबलला एक दुसरं नाव, सुटसुटीत नाव, एक इझी नाव आपण देऊ शकतो. ठीक आहे, जे की ह्या पद्धतीने. त्याचंच आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. सिलेक्ट स्टार फ्रॉम EM. ठीक आहे, परत एक्झाम्पल घेतोय मी. ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. आता या स्टारला मी कशाने रिप्लेस करू शकतो? या सगळ्या कॉलम्सने. मी इथे घेतो EMP ID, फर्स्ट नेम, लास्ट नेम आहे, सॅलरी आहे आणि डिपार्टमेंट आहे. आता ही क्वेरी इक्वॅलंट टू सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP आहे का? सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP आणि ही क्वेरी तुमच्या समोर जी आहे ती सेम आहे का? येस सर. येस. आता मी याच्यात असं बोलतो, हे 5 कॉलम तर डिस्प्ले करायचेच आहेत. ठीक आहे, याच्यासोबत, ठीक आहे, अगोदर पहिल्यांदा यांना आपण एलियास देऊ, नाहीतर ठीक आहे, आपण याच्यासोबत मला आणखीन एक कॉलम हवा आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट नेम हे कॅपिटल मध्ये मला दिसेल. मग मी काय करतो, काय करायला पाहिजे? फर्स्ट नेम कॅपिटल मध्ये दिसण्यासाठी इनिट कॅप. फर्स्ट नेम पूर्ण कॅप्स मध्ये दिसायचे. पूर्ण अप्पर ऑफ फर्स्ट नेम, आणि सेम लास्ट नेम पण कशामध्ये दिसलं पाहिजे? अप्पर ऑफ लास्ट नेम. पण आता ज्यावेळेस मी क्वेरी एक्झिक्यूट करतो, सी कसं विचित्र दिसतं ना हे नाव, अप्पर ऑफ फर्स्ट नेम. कारण मी इथे सिलेक्ट नंतर EMP ID बोललो, तो तुम्हाला जसाच्या तसा मिळाला इथे. फर्स्ट नेमचा आउटपुट तुम्हाला इथे मिळाला, लास्ट नेम तुम्हाला इथे मिळाला, सॅलरी तुम्हाला इथे मिळाली, तसंच डिपार्टमेंट इथे मिळालं. पण अप्पर ऑफ फर्स्ट नेम बघा कसं कॉलमचं नाव थोडं वेगळं दिसतं ना. मग मी याला काय करू शकतो? ॲज F नेम, शॉर्टकट मध्ये F नेम करू शकतो. जे पण फर्स्ट नेम आहे ते तुमचं, जे पण तुमच्या डेटाबेस मध्ये आहे तेच, पण फंक्शन परफॉर्म करून मी याला काय केलं? अप्पर मध्ये कन्वर्ट केलं. पण त्या कॉलमला नाव काय दिलं? F नेम. आणि याला मी काय नाव देतो? ॲज L नेम. बरं, आता याच्या हे अप्पर केस मध्ये घेतलं, लोअर केस मध्ये घेतलं, काही फरक पडणार आहे का? नाही, बिकॉज इट इज अ पार्ट ऑफ युअर क्वेरी. ॲज ला कॅप्स मध्ये घेतलं, स्मॉल मध्ये घेतलं, काही फरक पडायला पाहिजे का? नाही. फ्रॉम ला कॅप्स मध्ये घेतलं, स्मॉल मध्ये घेतलं, काही फरक पडायला पाहिजे का? नाही. याला एक्झिक्यूट करतो, तुमचं आउटपुट चेंज काहीच होणार नाही. कॅप्स मध्ये घ्या, स्मॉल मध्ये घ्या. सी, आता याचं नाव काय आलं? अप्पर फर्स्ट नेमचं F नेम आलं का? आणि अप्पर लास्ट नेमचं नाव काय आलं? L नेम. आणि त्याच्यामध्ये जो डेटा तुमचा ट्रान्सफॉर्म झालेला आहे तो तुम्हाला दिसतोय बघा. रामला कसं त्यांनी अप्पर केस मध्ये कन्वर्ट केलं, कुमारला अप्पर केस मध्ये कन्वर्ट केलं, पण हे जे तुम्हाला आउटपुटला नाव आली ती पण कशी आली? जे तुम्ही दिली ती. ठीक आहे, लक्षात आलं का? थोडक्यात एक निक नेम दिला आपण ह्या टेबलला, ह्या फील्ड्सला. पण मेन EMP टेबल मध्ये काही चेंज झाला का? मेन EMP टेबल मधल्या नावांमध्ये चेंज होईल का? नाही. EMP टेबल जसंचे तसंच आहे, जे नावं आपण दिली तीच आहे. मी EMP ID ला ह्या क्वेरी पुरतं EID ही म्हणू शकतो, बरोबर. फर्स्ट नेमला ह्या क्वेरी पुरतं ॲज असं पण बोलू शकतो, FNA. लास्ट नेमला ॲज LNA म्हणू शकतो. ठीक आहे, फक्त हे जे एलियाज आहे हे फक्त सिलेक्ट क्लॉज मध्ये आणि ह्या क्वेरी पुरते मर्यादित आहे. ते टेबल मध्ये काही चेंज केला का? अपडेट टेबलची नावं चेंज करायला आपल्याला कोणतं स्टेटमेंट यूज करायला लागेल? कॉलमची नावं काय
अपडेट रिन्यू कॉलम अल्टर लेबलला आपण काय रिनेम, बरोबर. पण आता इथे तसं काही झालंय का? नाही. हे तुम्हाला जो रिस्पॉन्स आहे दॅट इज लिमिटेड टू दिस क्वेरीज आउटपुट ओनली. पण तुमचा EMP टेबल मध्ये काहीही चेंज होणार नाही. तुमच्या सोर्स मध्ये काहीही चेंज झालाय का? नाही. लक्षात आलं? एलियास काय असतात? टेम्पररी नावं दिलेत आपण. ठीक आहे. दिस इज युअर एलियास. आता आपण इथे बघा, सी किती व्यवस्थित वाटतंय. अप्पर ऑफ फर्स्ट नेम न दिसता काय दिसतंय? एफ नेम. लोअर ऑफ फर्स्ट नेम ना दिसता काय दिसतंय? एल नेम. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? कॉलम्सला आणि टेबल्सला एलियास देऊ शकतो. ठीक आहे. इथे आपल्याला टेबलला द्यायचं असेल तर टेबल नेम नंतर आपण जो पण नेम असतं तुमचा ई किंवा काही पण देऊ शकतो तुम्ही. ई द्या, काही पण द्या, सिंगल लेटर द्या, डबल लेटर द्या. ठीक आहे. आणि एक गोष्ट नोटीस केली असेल तुम्ही, बघा ऍज म्हटलं त्यानंतर कलर कसा थोडासा येल्लोइश झाला नाही का? मग त्यामुळे काय काही हे तुमचे एलियास आहे तुमच्या लक्षात येतं. क्वेरी बघितल्यावर लगेच लक्षात येतं की EMP ID ऍज EID, मग हा काय आहे? त्याचा एलियास आहे. लक्षात आलं का? हे युजर इंटरफेसचा बेनिफिट आहे. ते तुम्ही इथे येऊन क्वेरी केली, वेगवेगळ्या कलरने तुम्हाला कळतं कुठे काही इश्यू आहे का, कुठे काही एरर आहे का, असं. ठीक आहे. आता बघा इथे इथला कॉमा कमी केला मी, लगेच इथं रेड लाईन आली खाली नाही का? त्यामुळे काय आलं इथे? काय आलं बघा, जस्ट मी याच्यावरती जातोय तर काय आलं? सिंटॅक्स एरर. लक्षात आलं का? परफेक्ट. थांबायचं.